कुठे गेली माझी बॅग ना जाणे या बुटे का बालने कुठेतरी लपवून ठेवली असतील आता काही म्हणेल ना तरी याचा अजिबात ऐकणार नाही मी जाते मी माझ्या आईच्या घरी सांगून राहिली त्याची कोणत्या दिवशी नाही असा घरामध्ये वाटला की एका दिवशी सुद्धा माझीच हो कुठे चाललीस मला सोबत घेऊन चाल ना कशाला भूत बनून नाचायला माझ्या डोक्यावर बघा बघा नवऱ्याला कशी भूत म्हणते ते हा कुठे चाललीस माझ्या आईच्या घरी वापस कधी येशील मी वापस यायला चालली नाही मी तुम्हाला आणि हे तुमचं घर सोडून चालली बापरे उद्या गावातले लोक म्हणतील दिन्याची बायको पळाली दिन्याची बायको पळाली काय उत्तर देऊ मी मला माहित नाही मला जाऊ द्या हो का जाऊ दे एकच बुकी नाकावर मारे तुम्ही हो हात लावून बघा ना आता अजिबात नाही राहायचं मला तुमच्या सोबत जाऊ द्या कशी राहायची लो दाजी आहे ना तिकडे वाटपात हो तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेते माझी म्हणूनच तर माझ्या घराची अशी झाली हो परिस्थिती सांगते मोठी हो चला जाऊ द्या बाजूला वा नको जाऊ ना नको जाऊ आता कुठे गेले ते शब्द डुडुम लैला महाप्रसाद आता तुझ्या मायला गावामध्ये महाप्रसाद म्हणते तो माझा दोष आहे का गावात म्हणत असतील तुम्ही म्हणायचं नाही हो माझ्या नाही बोलल्यानं तुझ्या मायची गेलेली इज्जत वापस येणार आहे हो बाजूला वा जाऊ द्या नको जाईन 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 नवरा पाया पडते तरी चालली एवढी लायकी आहे तुमची माझी लायकी काढतेस माझी लायकी काढतेस 56 बायका घरी पण तुला घरी ठेवणार नाही पहिली पत्रिका मलाच द्याल तुम्ही पत्रिका काढलं चांगला पॅनर पाठवतो ना 4x4 चा पाठवाल. जाऊ द्या पहा ना दाजीची वाट पाहा एका दिवस माझी वाट नाही पाहिला अशी काही गरज नाही तुमची वाट पाहायची हो बापरे कुठे राहिली असती हे दाजी लवकर या म्हणून सांगितलं हो ये ना बे मरते ना तुझी साडी येतील ते आपल्या वेळेवर तुम्ही बसा चुपचाप हो बशील मी माझ्या घरामध्ये दाजी मरते अरे बापरे बापरे घोडाही कमी पद्धतीने धावत येते एवढ्या जोरात दाजी आले दाजी 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 लवकर या, दाजी किती उशीर केला तुम्ही चला मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या घरी नेऊन द्या. वा सागिल भाऊ जय सेवा. आता कायची सेवा आता घेऊन जावा म्हणजे नेमकं झालं काय काय झालं घरामध्ये किरतवाडा सुरूच आहे आमचा तसं काही हे बोलतच नाही फुटतले मारे माझ्या दाजीच्या समोर हातच लावून तुमचा राग खराब आहे जाऊ द्या नेमकं झालं काय ते सांगा घाबरतो का तुझ्या दाजीला अरे झालं का ते सांगा अरे अर्धा लिटर दही आणलं बरोबर म्हणलं दह्याची कढी बनव गोडणीबाचा पाला नव्हता तर कडून पाल्यानं फोडणी घातली पिय 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 म्हणते मला तशी बरोबर आहे ना दाजी मी जर का तो गोळणीमाचा पाला आणायला गेली असती ना तर हा कमी दिमागाचा माणूस काय म्हणतो माहित आहे तुम्हाला जाणं मटकत मटकत ते पांठेल्यावरचे लोक तुला बघतात म्हणून जाते आता चालतेस तशी नका रस्ता हालते का हे हालते तोच नाही अरे पण महत्वाचं काय झालं ते हे सांगा घरावर एवढाले दुधी लागले आहेत म्हणलं दुधाचे वडे बनव तर नाही ना दुसऱ्याच्या घरी जाऊन धापोळे खाते काही गरज नाही मला तुम्हाला बनवून वाढू घालायची मनाला बोला आणि पोटाला घाला काय कसे डायलॉग मारते तरी गुरु किल्लीच वाचून आले मायाच्या घरी बरोबर सागिल भाऊ तुम्ही समजून घ्या बरं नाही ना तुझा काय आरोप आहे यांच्यावर आरोप माझ्या आईकडून 6-7 लाख रुपये आणले आणि आता मला देत नाही अच्छा म्हणजे तुझा आरोप आहे की याने 6-7 लाख रुपये आणले आरोप नाही दाजी यांनी आणले आणि ते असेच वाटले असं म्हणायचे असेच खर्च केले नाही नाही ना तू चुकीचं बोलताय हा? ते 6-7 लाख रुपये ह्या माणसाने गरजू लोकांना मदत केली काय सांगता दाजी तुम्ही अरे मी म्हणतो याच्यासारखा माणूस शोधूनही सापडणार नाही हे बघ नाही ना हा जर तुझ्याशी प्रेमानं राहील तर तू याच्यासोबत राहायला तयार आहेस का पण तुम्ही जे सांगत आहात ते सगळं एकदम खरं सांगत आहे मी मग हे जर माझ्याशी प्रेमाने वागतील ना तेव्हा काहीतरी विचार करेन मी अरे जमते सागिल भाऊ अबे तर जमाव हे बघ नाही ना नवरा बायको म्हणजे रथाचे 2 चाकं असतात एक जरी चाक मोडला ना तर रथ बरोबर चालत नाही म्हणून नवरा बायकोने दोघांनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे हो आहे की नाही द्या तुमचा हात द्या दे ना हात म्हणतात तर असा कातावल्यासारखा नको करू सागिल भाऊ दे तुझा हात दे सागिल भाऊ हा तुझा पण हात दे आणि म्हणा आम्ही दोघे नवरा बायको आम्ही दोघे नवरा बायको आजपासून गुन्हा गोविंदाने राहू गुन्हा गोविंदाने राहू वाटल्यास एकामेकावर धावून पडू मोठी जोरदार लागली बे
सागिल भाऊ लग्नापासून पहिल्यांदा लाजली रे हा. देतो हिला खर्चाला 110 रुपये 10 रुपये जास्त देते. बरं सागिल भाऊ तुमचा काही आरोप आहे का माझ्यावर? हा काही आरोप आहे का? असली फसाद की जड तर तू आहे रे बाबा. कैसी बापा आतमध्ये नेतोस ना घुंगरू चढवते. ये सागिल भाऊ तुम्ही ढोलक चढताना पाहिली, हो तबला चढताना पाहिला, हो पेटी चढताना पाहिली, घुंगरू चढताना कधी पाहिलं का? मग आतमध्ये नेऊन का करत होतास? हा आतमध्ये नेऊन काय करत होता? तर सागिल भाऊ मी एक कलेचा रसिक आहे आणि लावणी ऐकण्यात आणि बघण्यात मला खूप आनंद आहे आणि म्हणून हिच्याकडून मला काहीतरी गुप्त माहिती हस्तगत करून घ्यायची होती आणि म्हणून मी हिला आतमध्ये नेत होतो. आणि आमच्यात तरी साडीमध्ये लहान बहीण असते. ऐकले साडी म्हणजे लहान बहीण असते. तुम्ही ऐका तुम्हाला जास्त आवाज हो नवीनच रिश्ता आहे बेटा. ऐकलंय सागिल भाऊ? आणि म्हणून काय झालं आजपर्यंत तुमचं झगडा भांडण ठीक राहिला पण याच्यानंतर दोघेही नवरा बायको समाजात जीवन जगताना परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अंडरलाईन करतो परिवर्तन शब्द. परिवर्तन शब्दाला अंडरलाईन करा हो. कारण तुम्ही जर स्वतःमध्ये परिवर्तन नाही घडवलं तर मराठीत एक म्हण आहे, हा. तोच केरीचा झाड तोच गंगार ते चांगदुनी धुकुत्रिया. हा. असं झालं नाही पाहिजे काळजी नाही. आणि म्हणून दोघांनी समजून घ्यायला पाहिजे. हो. बरं ठीक आहे. बरं एक महत्वाचं काम आहे सागिल भाऊ, तुम्ही मला बाहेर येऊन भेटा. त्याच्या बाहेरच येत नाही. अरे पण माझं महत्वाचं काम आहे त्याचं काय? येईल. पक्का? बरं येऊ मग. हो या. आता सागिल भाऊ जय सेवा. जय शिवाजी जय शिवा जागी भाऊ जय शिवा. चला येतो मग हा. हो या या या. आमच्या घरची जी धपटी हो. आणि हे कोणाची प्रॉपर्टी हो? त्या माझी प्रॉपर्टी होती. बरं सागिल भाऊ हा. जय सेवा. जय शिवाजी बरं जय नाही शिवा. ना? बाय काळजी घ्या दाजी. बाय बाय बाय. नाही ना बाय. साडी म्हणजे लहान बहीण असते. बहीण असते. बाय लक्षात ठेवा. बाय. हिंग गेला पण हिंगाची वास नाही गेली. नवरा इकडे हात हलवते तिकडे. आवा इकडे आव मी कायले तिकडे चालली. मला एक सांगा हा खरंच का हो ते पैसे तुम्ही चांगल्या कामात घालवले? हो माझ्या मित्रांना गरज होती म्हणून तुझ्याकडून पैसे आणले तुझ्या आईकडून आणि मी माझ्या मित्रांची मदत केली. मग तुम्ही हे अगोदर का नाही सांगितले मला? अगोदर बोलू दिलेस का मला? पण अगोदर तुम्ही माझ्या नादी लागायचे ना. लाउड स्पीकर कमी करत होतीस का तू? आता यानंतर मला डुडुम लैला म्हणणार नाही ना? तूही मला बुड्डी का बाल म्हणणार नाही. आणि माझ्या आई बाबांची पण शिवी नाही घेणार. हो त्यांचा फोटो काढतो आणि घरावरच लावतो की मोठे उपकार केला मुलगी जन्माला घालू.